भीमा नदीकाठी 1.5 महिन्यापासून फक्त 2 तास लाईन आहेत. ह्यापेक्षा अगोदर आम्ही मूलभूत हक्क संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिलं होतं. आम्हाला ह्या राज्याने शेतकऱ्याला केव्हाही दुजाभाव सीमा भागावरती आम्हाला लाईनच नाहीत. 2 तासामध्ये काय होते आता एवढ्या दिवस आम्ही अगोदर 10-15 वर्षापासून हे असलं पद्धतच नव्हतं. 2-3 वर्ष नदीला पाणी नसेल तरी आम्ही नदीमध्ये विहीर खोलून आम्ही जोपासना केलं. फक्त पाणी ते सरकारने अभ्यास करावा. ह्या नदीमध्ये प्यायला पाणी म्हणून राखून ठेवलं. त्या नदीमध्ये असलेलं पाणी आता प्यायला येतात का बघायला पाहिजे. माशा मरू लागल्या तर हे पिण्यासाठी ठेवल्यात का लोक मरण्यासाठी ठेवलेत हे आम्हाला कळण्यात झालं. तर हे शेतकरी वर्ग कुठं जायला पाहिजे. प्रत्यक्षात आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आपलं उजनीचं पाणी तिकडचं कर्नाटकवाले 10-12 तास 16 तास चालत येतं. तिथं कर्नाटकमध्ये 3 फेजवर 8 तास आणि 2 फेजवर 6 तास असं 14 तास पाणी मोटर चालत. आपल्याकडे प्रत्यक्षात आपलं पाणी असून आम्हाला 2 तास पाणी. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही काही केलं तरी हे सरकार झोपीत आहेत. आणि सरकारला आम्हाला एवढाच विनंती आहे, आम्ही अगोदरपासून ह्या सरकारला महाजन आयोगाप्रमाणे आम्हाला हे शेतकऱ्याला जर हे वीज आणि पाणी द्यायचं नसेल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळावं हेच आपला इच्छा आहे. किती गाव आहेत, किती गावाच्या नागरिकांनी मागणी केली हो ते सर्व सीना भीमा नदीकाठीचं सर्व अगोदर आम्ही 2021-22 मी 11-12 गावं ग्रामपंचायती ठराव केला होता. तसंच आम्ही आजही आम्ही करण्याच्या मार्गावर आहे. किती गावाचा आहे आता 28 गावात जाण्यासाठी पुन्हा इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे. आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे. पाणी नसेल तर वीज नसेल तर पाणी नाही घातलेलं ऊसाचं बिल मिळत नाही. हे का सरकार का झोपीत काय करतात. त्यासाठी आम्हाला मूलभूत सुविधा शेतकऱ्याला आमदाराला भेटून प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला का नाही. थोडं खाली काम आहे. आता सचिन दादा कल्याण शेट्टी आहेत. कोणी फिरकायला तयार नाही. तर मी मीडियावाले मी सोशल मीडियावर दिलो काय कोणाला शेतकऱ्यांचं वालीच कोण नाही. पालकमंत्री घेतल्यावर हसले तर काय करायचं त्याला. म्हणजे आपला शेतकऱ्यांचं निवेदन बघून त्याला हसू वाटतं. म्हणजे हे पालकमंत्री का काय मला माहित नाही. म्हणजे आपलं शेतकऱ्यांचा थट्टा मस्करी करतात का काय मला आम्हाला असं वाटू लागलं. तर शेतकऱ्यांचं निवेदन मागा शेतकऱ्यांचं ह्याच्यामध्ये त्यांचं लक्ष नाही. फक्त शेतकऱ्यांचा थट्टा मस्करी करण्यामध्ये ते अपेक्षा तुम्ही सरकारकडे मागितल्या आहेत, पालकमंत्र्यांना त्याचं निवेदन दिलेलं आहे. त्या अपेक्षा कर्नाटक राज्य असं वाटतं. कर्नाटकमध्ये त्या बाजूला हे बघा माझं आईचं शेत आहे. आईकडचं शेत कर्नाटकमध्ये वडिलाकडचं शेत महाराष्ट्रामध्ये येतं. तिथं माझं ऑलरेडी 14 तास मोटर चालू आहे. इथं 2 तास चालू आहे.